जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया समोर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 आमदार तुतारीच्या चिन्हावर निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत। तसे तर राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचेच आहेत। तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काय पद्धतीचं त्या ठिकाणी समीकरण जुळता येते का याची देखील चाचपणी आम्ही करत आहोत। महानगरपालिकेतील पराभवामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा आता या ठिकाणी आपण पाहतोय पराभव झाला असल्याचं पाहायला मिळालं। राजीनामा त्यांनी दिलेला आहे। 90 जागा लढवून राष्ट्रवादीचा एकाही जागेवर विजय झाला नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे। भाजपला फक्त 10 जागा मिळतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेले राहुल पाटील यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपला परभणीमध्ये फक्त 12 जागा मिळाल्या। पैशांच्या माऱ्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले। आमदार राहुल पाटील यांनी ही टीका केली। बोलताना सुद्धा बोललो की भाजपचे 10च्या वर जाणार नाहीत। आता हुकूम समजा 12 झाले, ते फक्त मोठ्या पत्रकार परिषद घेणे आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणे या पलीकडे शिंदे गटाला काही दुसरं मिळणार नाही। छोटा भाऊ म्हणून महापालिकेमध्ये आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी। शिंदेच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली। महापौर की उपमहापौरपद असा प्रश्न विचारला असता दोघांच्या खुर्च्या एकमेकांच्या शेजारी असतात असं मिश्किल उत्तर भंगाळे यांनी दिलेलं आहे। नक्कीच त्यामध्ये शेजारची खुर्ची मिळावी। जे ठरेल ते महापौर उपमहापौर शेजारी बसतात। अमरावतीमध्ये काँग्रेसचे नेते माजी महापौर विलास इंगोले सलग 7व्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झालेत। 7000 मतांनी इंगोलेंचा दणदणीत विजय झाला। वयाच्या 24व्या वर्षी विलास इंगोले नगरसेवकपदी विराजमान झालेले होते। माझा सतत आदर्श राहतो, तो कोणत्याही पक्षाचा असो। मी काम करताना कोणाचा पक्षपात नाही, जातपात नाही, धर्मपात नाही, त्याला मदत करणं आपलं कर्तव्य समजतो। म्हणून सातत्यानं लोक माझ्यासोबत राहतात, आहे, पुढेही राहील। तर अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सुजय मोहिते सर्वात कमी वयाचे नगरसेवक। सुजय मोहिते वयाच्या 25व्या वर्षी नगरसेवकपदी विराजमान। येत्या 6 महिन्यात वर्षभरात सर्वप्रथम गटार, त्याचप्रमाणे रस्ते आणि लाईट आणि पाणी ह्या मूलभूत गरजांवर काम करून त्यानंतर प्रभागातील बाकी सुशोभीकरणाकडे लक्ष देऊ। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रशांत ठाकूर यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। जोरात कामाला लागा रवींद्र चव्हाण यांचा नगरसेवकांना हा संदेश पाहायला मिळाला। सातारा या ठिकाणच्या कराडमधील गोवारे जवळ कृष्णा नदीचा कालवा फुटलेला आहे। कालवा फुटला त्यामुळे कराड गोवारे वाहतूक विस्कळीत झाली।